Download the ZEE5 app now. झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेच्या 12 मार्चच्या भागात सोनिया जयदीपला निमकरांच्या घरी घेऊन येते. सोनिया आणि जयदीप घरी आलेले पाहून निमकरांना खूप आनंद होतो. निमकर त्या दोघांची खुशाली विचारतात. इकडे ईशाला अचानक मोबाईलवर मेसेज येतो आणि ती घरी जायला निघते. तिच्या अशा अचानक जाण्यामुळे मायराला ईशा आपल्याला फसवते असा संशय येतो. इथे ईशाचे आई बाबा तिच्या आणि विक्रांतच्या नात्याचं कौतुक करतात. तेव्हा सोनिया विक्रांत गेले 2 दिवस घरी आलाच नसल्याचं सांगते. तो घरातून चिडून निघून गेल्याचं सत्य ईशाच्या आई बाबांना कळतं. ईशा तितक्यात घरी येते. तिच्या हातात बुके असतो. तो पाहून ईशाची आई ईशाला हा बुके कुणी दिला असं विचारते. तेव्हा ती विक्रांत सरांनी दिला असं खोटं सांगते. तेव्हा ईशाची आई तिला सत्य समजल्याचं सांगते. ईशाला हे ऐकून धक्का बसतो, मात्र ती स्वतःला सावरते. ती आई बाबांना त्या रात्री नेमकं काय घडलं ते सांगते. सरांचा विश्वास जिंकण्यात मी कमी पडले असं ती कबूल करते. आई साहेबांशी वाद झाल्यामुळे सर घर सोडून गेले असा खुलासा ती आई बाबांसमोर करते. इथे रुपालीला कोणाचा तरी फोन येतो आणि ती काम करून देईन असं कबूल करते. इकडे ईशा जयदीप आणि सोनियाचा निरोप घेते. जयदीप घरी गेल्यावर निमकरांच्या घरी काय घडलं ते आई साहेबांना सांगतो. आई साहेब ईशाच्या वागण्याचं कौतुक करतात. या मालिकेच्या आगामी भागात रुपाली ईशाला गणपतीच्या मंदिरात जाण्याबाबत सुचवते. ईशा मंदिरात असताना विक्रांत तिला मागून हाक मारतो. विक्रांतनेच रुपालीला ईशाला मंदिरात पाठवण्याची कल्पना दिली असेल का? ईशाला विक्रांतच्या वागण्यामागचं खरं कारण कळणार का? हे सगळं पाहण्यासाठी पाहत रहा तुला पाहते रे, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8:30 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. Download the ZEE5 app now.